नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतील रस्ते खूप छान आहेत असं नाही आहे, तर अमेरिकेतील रस्ते आणि पायाभूत सुविधा उत्तम आहेत म्हणून अमेरिका देश श्रीमंत बनलेला आहे. कोणत्याही देशाची दळणवळण व्यवस्था जर उत्तम असेल तर प्रगतीची अनेक द्वारं खुली होतात. गेल्या काही वर्षामध्ये कोल्हापूरचं ट्रॅफिक ज्या पद्धतीनं बिघडत चाललेलं आहे ते बघितल्यानंतर आपण आता पुण्याच्या ट्रॅफिकशी स्पर्धा लावली आहे की काय असा प्रश्न पडतोय. खरं तर गेल्या काही वर्षामध्ये सगळ्याच महानगरांमध्ये वाहतूक कोंडी हा अतिशय ज्वलंत प्रश्न बनत चाललेला आहे. माणसांकडे सुबत्ता येत चाललेली आहे, त्यामुळे घरामध्ये दुचाकी आणि दुचाकीच्या बरोबरीनं चारचाकी वाहनं खरेदी करणं हे आता सहज होऊन चाललेलं आहे. पण त्याच वेळेला शहरांमधील गावांमधील रस्ते तेवढेच आणि वाहनांची संख्या मात्र झपाट्यानं वाढती आहे आणि त्याच वेळेला काही अंशी प्रशासनाचा दिरंगाई किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष आणि त्याचबरोबर वाहन चालकांचा बेशिस्तपणा अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनत चाललेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण कोल्हापुरातल्या कोणत्याही रस्त्यावरून जायचं ठरवलं तर आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. म्हणजे कधी काही असं होतं की मला बी न्यूजच्या ऑफिसपासून अंबाबाईच्या देवळापर्यंत जायचं तर मी सांगू शकत होतो एक 10 मिनिटात पोहोचेन म्हणून, पण आता मी छातीटोकपणे असं सांगू शकत नाही, कारण मला वाटेत 2 ते 3 ठिकाणी कमीत कमी वाहतूक कोंडीमध्ये अडकावं लागतं. त्यामुळं पूर्वी मी जर 10 मिनिटामध्ये जात असू तर तोच प्रवास करायला आता मला 30 मिनिटं 40 मिनिटं सुद्धा लागू शकतात. त्यामुळं सगळेच वाहन चालक वैतागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवतो, पण आपण नेमकं काय चुकतोय, आपण काय सुधारणा करायला पाहिजे याच्याबद्दल कधीही अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे विचार करत नाही. वाहतूक कोंडी होण्यासाठी काही अंशी आपण नागरिकच जबाबदार आहोत. फक्त यंत्रणेकडे बोट दाखवून चालणार नाही. तथापि यंत्रणेची पण काही जबाबदारी आहे आणि या अनुषंगानं आज आपल्याला बोलायचे, जाणून घ्यायचे. केवळ ही चर्चा नाही आहे, तर खरोखर कोल्हापूरच्या ट्रॅफिकला काही शिस्त लागण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी कलेक्टिव्ह काही प्रयत्न केले, एफर्ट्स घेतले तर कदाचित हे चित्र बदलू शकतं. कोल्हापूर खूप छान शहर आहे असा आपला लौकिक आहे, पण आपण हे छान शहर जर आपल्या बेशिस्त वाहन चालवण्याच्या पद्धतीमुळे जर खराब करत असू, त्याला बाधा आणत असू, तर त्याला तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. आज या एका अतिशय काय म्हणू आपण नाजूक विषयावरती बोलण्यासाठी मी 3 मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो शहर वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे साहेब. नमस्कार. त्याचबरोबर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करणारे चंद्रकांत माने साहेब. नमस्कार. आणि गेले कित्येक वर्ष सातत्यानं कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सुटावी, वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी तळमळीनं काम करणारे आमचे जुने मित्र विनायक रेवणकर साहेब. नमस्कार. तिघांचेही स्वागत आहे. सुरुवातीला मी म्हटलं तसं सगळेच जण कोल्हापुरातल्या वाहतूक कोंडीला वैतागलेले आहेत. म्हणजे सुट्ट्या पडल्यानंतर कोल्हापूरची अवस्था तर भीषण होतीये. कोणत्याही रस्त्यावरून जात असताना किमान 5-7 वेळेला अभावितपणे आमच्याकडनं कोल्हापुरी शब्द बाहेर पडतात. इतकं वाईट ट्रॅफिक होत चाललेलं आहे. आता याला आपण म्हटलं असं की एकमेकाला दुसऱ्याकडे आपण बोट दाखवतोय, पण या वाहतूक कोंडीला काही बेशिस्त वाहन चालकच जबाबदार असतात हे अजिबात नाकारता येत नाही. पण त्याच वेळेला सगळ्यात पहिल्यांदा रोष असतो तो म्हणजे पोलीस यंत्रणेवरती. ट्रॅफिक पोलीस म्हणजे तर एक सॉफ्ट टार्गेट असतं. म्हणजे शहरातल्या वाहतूक कोंडीला जबाबदार कोण, तर ट्रॅफिक पोलीस. काय तुमचं डिपार्टमेंट करते, तुम्ही तुमचे सहकारी कशा पद्धतीनं या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करताय, वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय? कोल्हापूर शहरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बदल, म्हणजे वाहतुकीच्या वाहनांच्या संख्येमध्ये बदल झालेले आहेत. वाहनं आता सध्या आपण बघतो शहरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी शहरात येणारे आणि जाणारे वाहनांची संख्या खूप वाढलेली आहे. तसेच अंबाबाई मंदिर करता पर्यटनाकरता येणारे संख्यासुद्धा खूप जास्त आहे. तर आपण जे शहर वाहतूक शाखेचा सध्या जो स्टाफ आहे तो आम्ही शहरामध्ये जे एंट्री पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी असू दे किंवा गर्दीचे पॉईंट आपण लावतो आणि वाहतूक सुरळीत ठेवण्याकरता आम्ही प्रयत्न करत असतो. पण काही जे आता पर्यटन जो कालावधी आहे त्या कालावधी वाहनांची संख्या अचानक वाढते. उदाहरण दिवाळीनंतर अचानक पर्यटक वाढले. तर अशामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक मग ते अपुरे पडतात. काही त्यावेळी पॅरलल बंदोबस्त काही चालू असतात,
काही ठिकाणी सर्किट बेंचला सुद्धा आम्हाला लोक नियमित आम्हाला नेमावे लागतात. तर अशा ठिकाणी लोक असल्यामुळे काही वेळा तुटवडा होतं, पण आहे त्या मनुष्यबळामध्ये जास्तीत जास्त आम्ही योग्य नियोजन करायचा प्रयत्न करतो. किती मनुष्यबळ किती आहे तुमच्याकडे? आता सध्या आमच्याकडे 3 अधिकारी आणि 98 अंमलदार आहेत. कोल्हापूर शहरासाठी? हा, कोल्हापूर शहरासाठी 98 अंमलदार. हो. त्यापैकी सुट्टी रजा हे जर गृहीत धरलं तर कामावर किती असतं? एक 30 ते 40 लोक आम्हाला मिळतात, कारण बाहेर आम्हाला सर्किट बेंच आहे, बाहेर बंदोबस्त करता आहे, काही सुट्टीवरती आहेत. असे करून 40-50 लोक आम्हाला मिळतात. मग ते आम्ही शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी, उदाहरणार्थ ताराणे सिग्नल आहे, दाभोळकर सिग्नल आहे, CBS आहे, जे फिक्स द्यावे लागतात. त्याच्या व्यतिरिक्त जे आता परीख पूलचं जे काम चालू झालं आहे त्याच्यामुळे बरेच स्थान आलं. त्यामुळे आम्ही आता मलबार आहे, आतले शाहूपुरी गल्ले आहेत, पलीकडं जो ह्याचा टेमलाई उड्डाण पूल आहे, अशा ठिकाणी सुद्धा लोक वाढवलेले आहेत. म्हणजे जशी परिषद तशी, किंवा आता संध्याकाळी रंकाळा आहे त्या ठिकाणी लोक द्यावेच लागतात. पण तुम्ही आता शहरातले ट्रॅफिक कोंडीचे ब्लॅक स्पॉट काही असे तुम्ही टार्गेट केलेले आहेत का? ट्रॅफिक कोंडी होणारे ठिकाणं आमची जे आहेत त्या ठिकाणी आम्ही लोक आता देत आहोत. उदाहरणार्थ आता कोंडावळ फोर्ट सिग्नल आतमध्ये होते, गोखले कॉलेज आहे हे आता अलीकडे जास्त आहे. तसेच लाईट वगैरे गेल्यामुळे सिग्नलची वाहतूक कोंडी होऊ शकते, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण शहरामध्ये जे आता पॉईंट्स आहेत ते बऱ्यापैकी जी कोंडी होणार आम्ही लोक लावतो त्या ठिकाणी. पण काही वेळा काही सिग्नल्स असतात, सिग्नलची लाईट जाते किंवा आणि काही ह्याच्यामुळं वाहनांची संख्या वाढली, काही वेळा नागरिक रस्त्यातच गाडी लावून जातात त्यामुळे सुद्धा होते, किंवा काही गडबड करतात सिग्नलला वगैरे, किंवा चौकामध्ये आपली गाडी पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात, त्यामुळे बाकीच्यांना अचानक जाम होतं. तर असे सुद्धा काही वेळा प्रसंग घडतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. आणि दुर्दैवानं काय झाले की आपण ट्रॅफिक पोलिसांना कसा चकवा दिला किंवा कसं फसवलं याच्यामध्ये काही जणांना अभिमान वाटतो, पराक्रम केल्यासारखं वाटतो. म्हणजे मी वनवेतनं गाडी घातली आणि मला कुणीही पकडलं नाही याचा एक अभिमान वाटतो. म्हणजे आपण चूक करतोय, कायदा मोडतोय, याच्याबद्दल खरं तर आपल्याला गिल्ट वाटला पाहिजे, पण तसं होत नाहीये. माने साहेब, आता सांगितलं मोरे साहेबांनी की कोल्हापूर शहरासाठी साधारण 40 ते 45 कर्मचारी रस्त्यावरती काम करत असतात. पण ॲट द सेम टाइम कोल्हापूर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या किती आहे काय सांगता येईल? हो, आता माझ्याकडे 31 मार्च 25 पर्यंतची आकडेवारी आहे. आणि 31 मार्च 2025 त्यानंतर दसरा आणि दिवाळीचा भरपूर सेल झालेला आहे. भरपूर वाहतूक मध्ये कोंडीमध्ये नवीन वाहनांची भर पडलेली आपण म्हणतात तसं. आत्ता जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 18,37,200. बापरे, 18,37,000 ही टोटल वाहनांची संख्या आहे. आपण जर कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आपण 40 लाख गृहीत धरली, म्हणजे 37 ते 40 लाख, तर 50% वाहनांची संख्या आहे. निश्चितच. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जो क्वांटम आहे सगळ्यात मोठा तो म्हणजे 14,34 लाख ही वाहनं फक्त मोटरसायकल्स, 14,34,000 टू व्हीलर्स आहेत. आणि फोर व्हीलर साधारणतः 2,20,000च्या आसपास फोर व्हीलर आहे. बापरे. आणि ही आकडेवारी दरवर्षी वाढत जाणार. दिवाळी दसरा तुम्ही तर बघितलं की आता यावर्षी तर जीएसटी कमी झाल्यामुळे वाहनांच्या दरामध्ये घट झाली, त्यामुळे लोकांनी भरमसाठ खरेदी केली. म्हणजे मागच्या वर्षापेक्षा साधारणतः 2.5 पट वाहनं जास्त नोंदवली गेलेली आहेत. त्यामध्ये आता सरांनी जी आकडेवारी दिली ती कोल्हापूर जिल्ह्याची रजिस्टर झालेली आकडेवारी दिली, पण पर्यटक म्हणून येणाऱ्यांची जी संख्या आहे ती त्यामध्ये ऍड झाली पाहिजे. आजूबाजूचे जे जिल्हे आहेत, आजूबाजूच्या जिल्ह्यातली पण तिथं आकडेवारी आली पाहिजे. परत पर्यटन जाऊ दे, कोकण मार्गाची पास होणारी जी वाहनं आहेत त्यांची डेन्सिटी म्हणजे येणारी किती आणि जाणारी किती, हा आकडा सगळा शहराच्या रहदारीवर लोड आणणारच आहे. किती आकडा आहे साधारण वाहनांचा? मी रोज कोल्हापूर शहरामध्ये फोर व्हीलर किती धावतात शहरातून, कायचा अभ्यास केलाय कोणी? अभ्यास नाही, पण आपल्याला जसं मोरे साहेबांनी पण सांगितलं की साधारणतः आता आपला हा दसऱ्याचा सीझन होता आणि पर्यटनाचा पीक सीझन म्हणजे ज्या वेळेला सगळ्या जे काही आपल्या देवी मातेच्या दर्शनासाठी जे 9 दिवस आहेत त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी. मंदिरातच काय, तुम्ही मंदिराची जर आकडेवारी काढली तर एका दिवशी मी काढलं तर त्याच्यामध्ये 1.5 लाख ते 3 लाख नाही, हायेस्ट जी पीक होती ती 2,20,000 एका दिवशी. तर एवढे लोक जर येत असतील तर ते वाहनानेच येतात. बरोबर. माझ्या माहितीनुसार कोल्हापूरकर त्या म्हणजे नवरात्रात फार कमी जातात, पण बाहेरचे पर्यटक येतात. मी असं म्हणतोय की कोल्हापूरकर 50% आणि बाहेरचे 50% असं जरी म्हटलं तरी 2,20,000 भागिले 50% म्हणजे 1 लाख भाविक जर बाहेरच्या जिल्ह्यातून येत असतील
तर त्यांची वाहनांची संख्या किती असेल? त्यातले आणि 50% सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात असं म्हटलं तरी जवळपास 50,000 लोक आपापल्या प्रायव्हेट गाड्या घेऊन येत असतील आणि एका गाडीमध्ये 5 ते 7 लोक म्हटली तर जवळपास एका दिवशी 10,000 वाहनं येत असतात. ह्या 10,000 वाहनं जी येतात त्यांना पार्किंगच्या सोयी एवढ्या उपलब्ध नाहीत. बिंदू चौक, दसरा चौक झालं की आपल्याकडं हे जर पार्किंग नाही. मग आम्ही त्या नवरात्रमध्ये काही कालावधी शाळा वगैरे घेतल्या होत्या, पण त्या आता कंटिन्यू मिळत नाहीत. आता शाळा आजपासून सुरू होतात, पार्किंग आपल्याला अपुरी पडतात. तर पार्किंगच्या सुविधा सुद्धा वाढवणं खूप गरजेचं आहे. पार्किंगची सुविधा वाढवण्याची जबाबदारी पोलिसांची नाही, महापालिकेनं काही जागा आहेत त्या करणं गरजेचं. आता सर्वोच्च टाकी पार्किंग आहे, गोकुळचं आहे, गोकुळ हॉटेल चौकाचं आहे, हे आता चालू होत आहे. तशा इतर जागा चालू करणं खूप गरजेचं आहे. काय आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत इतके विषय आहेत की त्याच्यावरती किती वेळा बोलायचं पण काही फरक पडत नाही महापालिका प्रशासनाला. म्हणजे आमच्या इतक्या जखमा आहेत पण कोणीही त्याची मलमपट्टी करत नाही. महापालिकेचे अधिकारी मुर्दाड बनलेले आहेत, त्यांना काही देणं घेणं नाही आहे. रेवणकर साहेब, मी तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही याबद्दलचा अभ्यास केलाय. तुमच्या दृष्टीनं काही प्रमुख कारणं वाहतूक कोंडीची काय आहेत? आता वाहतूक कोंडीची कारणं जेवढा मी माझ्या ह्या शहराचा एक भूमिपुत्र म्हणून आणि या शहराचं भलं करण्याच्या दृष्टीनं ट्रॅफिक हा विषय माझ्याकडे कसा आला तर माझा भाऊ LLB शिकलेला वयाच्या 24व्या वर्षी या विनस कॉर्नरमध्ये KMT बस खाली गेला. ते जे दुःख होतं त्या दुःखामध्ये ते कुटुंबाला तसं दुःख आल्यानंतर काय भोगायला लागतं ते मी भोगलंय. म्हणून मी ट्रॅफिक विषयामध्ये हे दुःख लोकांच्या वाटेला जाऊ नये म्हणून 1980 पासून मी या विषयानं सातत्यानं मी या शहराचा भूमिपुत्र म्हणून याच्यावर मी लढतोय. आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता मला काहीतरी फी द्या, हे द्या, अशी कुठलीही माझी डिमांड नाही, मागणी कुठली निवडणूक लढवायची नाही, निवड हे नाही. पायाभूत मांडणी काय मला एकच महापालिकेला सांगायचं आहे किंवा इतर जे राजकीय पक्षाचे जे नेते असतील या सगळ्यांनाच माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्याला हा कुठलाही प्रश्न सुटत नाही असं नाही. तर ज्या वेळेला एखादा आर्किटेक्चर त्याचं प्लॅनिंग जो करतो, पायाभूत मांडणी ज्या टायमाला करतो, जर आपण पायाभूत मांडणी जर योग्य पद्धतीने केली की प्रशासकीय मांडणी कशी असावी तर प्रशासकीय मांडणी असावी. नागरिकांना पायाभूत सुविधा कुठल्या दिल्या पाहिजे तर पार्किंग ही नागरिकाची एक पायाभूत सुविधा आहे. पर्यटकांना वाहनतळ ही त्याची एक पायाभूत सुविधा आहे. पर्यटक कोणकोणत्या मार्गाने येतात, रेल्वेने किती येतात, लक्झरीने किती येतात, बाय कार किती येतात, टू व्हीलरने किती येतात, विमानाने किती येतात, तर ते येणाऱ्या लोकांचा ओघ कसा आहे, तर त्यांना त्यांच्या प्राथमिक गरजा काय आहेत, त्या प्राथमिक गरजेकरता आपण त्याचं नियोजन इथं पायाभूत मांडणीनं ठेवलेलं आहे की नाही ह्याच्यावर जास्त लक्ष महापालिकेने देण्याची गरज आहे. शहरामध्ये आता आपण बघतो की कोंडी होण्याच्या पाठीमागं मार्गदर्शक फलक, दिशादर्शक फलक जर नसले आणि जे फलक एखाद्याच्या दरवाज्यामध्ये येतात म्हणून त्याच लोकांनी माझ्या दरवाज्याच्या आड फलक येतो म्हणून जो काढून टाकला तर त्या पर्यटकाला मार्गदर्शन काय, तर त्याला ग्रँट्री फलक बाबा दिशादर्शक. मग काय होतं, पर्यटक थांबतात वाटेत आणि नंतर ह्यांना त्यांना विचार म्हणतात. मग पाठीमागची वाहनाची कोंडी ही साहजिकच होती. मग त्यांना दिशादर्शक बाबा लांबनं मी अजून त्या सिग्नलपर्यंत पोहोचायचं आहे पण मला कुठं वळायचं आहे तर ती लेन तो पकडून त्या लेनमध्ये तो जाऊ शकतो, तो रस्ता धरून तो जाऊ शकतो. तुमच्या दृष्टीनं दिशादर्शक फलक तिथं असले पाहिजे. पुढचा मुद्दा आणि पायाभूत मांडणी, प्रशासकीय मांडणी आधी आपण बळकट करूया. मग लोकांना समजा आता बाहेर मार्केटमध्ये फिरायचं आहे तर हॉकर मार्केट तुम्ही डेव्हलप केले पाहिजे. तर शाळा सुटणार असताना पीक आवरमध्ये जे काही गोंधळ करणारे लोक असतात तर पीक आवरमध्ये मोठी अवजड वाहतूक शहरामध्ये येऊ नये. ते कोणकोणत्या ठिकाणी होतात. आता सांस्कृतिक हॉलच्या ठिकाणी सुद्धा एक सांस्कृतिक हॉल असला किंवा एका मेकॅनिकचं एखादं गॅरेज असलं, आता कार बाजारसुद्धा आणि स्कूटर बाजारसुद्धा एका 10x10च्या गाड्यामध्ये घेऊन तो जर 100 गाड्या जर तिथं पार्किंग करून ठेवत असेल, एखादा मेकॅनिकसुद्धा 100 गाड्या जर आपल्या दारात लावून घेऊन आता अडथळा करत असेल तर ह्याचं कसं काय की आपण नियमावली काय केलं पाहिजे. आता पुढं आपला जो DPR व्हायला पाहिजे होता, ह्या शहराचा जो DPR व्हायला पाहिजे होता तो 2019ला आपला हातामध्ये घ्यायला पाहिजे होता पण तो झालेला नाही. मग आता 2020 पासूनचा आता 5 वर्ष निघून गेली पण अजून त्याची मांडणी झालेली नाही. आजची स्थिती काय आहे आणि पुढे 20-30 वर्षांनी ही स्थिती काय होणार आहे. आता आजची ही जशी माने साहेबांनी जशी सांगितली की वाहतुकीची वाहनं इतकी आहेत, लोकसंख्या आणि वाहनांची संख्या एवढी वाढलेली आहे तर पुढच्या 20 वर्षांनी ही वाहनांची संख्या पोचणार कुठं आणि आपल्याकडे उपलब्ध रस्ते आहेत काय, आपल्याकडे पार्किंग आहेत काय, ह्याचं नियोजन काय करायचं. ह्या विषयाकडं कुठलंही आपलं राजकीय दृष्टीनं किंवा सामाजिक दृष्टीनं महापालिका ही पालक संस्था म्हणून महापालिकेनं जे काय त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलेलं नाही. काय झालंय, मी इकडे थांबवतो. रेवणकर साहेब म्हणतात ते अतिशय खरं आहे. म्हणजे एकीकडं आपले पंतप्रधान 2047ला भारत महासत्ता होणार या दृष्टीनं पावलं टाकायचा प्रयत्न करतायत, पण त्याच वेळेला कोल्हापूर महानगरपालिका मूलभूत सुविधा देण्यामध्ये सुद्धा कधी लक्ष देत नाही. हे दुर्दैव आहे. अनेक मुद्दे वर्षानुवर्षे बोलतोय. मग अशी रेवणकर साहेबांनी मला एक त्यांच्याकडची फाईल दाखवली
त्यात त्यांनी व्यवस्थित स्पष्ट फोटो काढून प्रत्येक रस्त्याची मोजणी करून त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्यक्षात रस्ता किती मीटर रुंदीचा आहे आणि त्या रस्त्यावरती आता प्रत्यक्षामध्ये किती रुंदीचं फक्त डांबर आहे. म्हणजे जवळपास जर 30 ते 35 मीटरचा मूळ रस्ता आहे, पण आता तो रस्ता वाहनांसाठी केवळ 20 ते 18 मीटरच वापरायला मिळतोय. म्हणजे दोन्ही बाजूला 5-5, 6-6 मीटर जागा ही अतिक्रमणासाठी गेलेली आहे. आणि आता जसं यांनी मुद्दा मांडला की प्रत्येकाला आपले फक्त हक्क माहीत असतात, जबाबदारी आणि कर्तव्य माहीत असत नाही. मी थोडंसं त्याच्यामध्ये ॲड करतो. आता जो पार्किंगचा विषय होता, नवरात्राच्या काळात आम्ही शहर वाहतूक शाखा आणि आरटीओने 3 प्लॉटवर आम्ही पार्किंगची व्यवस्था केली आणि तिथून सार्वजनिक जे सेवा आहेत, वाहन म्हणजे KMT असेल, रिक्षा असेल, याच्यातून भाविकांची वाहतूक आम्ही मंदिरात केली आहे. हां, आणि त्याच्यामुळे काय झालं, ते आतला जो भाग आहे मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, तिथे जी वाहतूक कोंडी व्हायची ते थोडीफार प्रमाणात कशानं निश्चितच कमी झाली. पण हे फक्त नवरात्रात न करता कायमस्वरूपी झालं तर सिटीमध्ये जे बाहेरून जे आपण आत्ता जर सांगितलं की 10,000 वाहनं किंवा 5,000 वाहनं जी येतात भेट द्यायला, भाविक येतात मंदिराला भेट द्यायला, तर यांचं जर बाहेरच आपण पार्किंगची व्यवस्था केली आणि तिथूनच जर कधी शटल सर्व्हिसने मग KMT असेल किंवा रिक्षा असेल यांनी मंदिरापर्यंत जर त्यांना नेलं तर हा गर्दीचा ताण वाहनांच्या रस्त्यावरचा निश्चितच कमी व्हायला मदत होणार. पण मला तुम्हाला विचारायचं मोरे साहेब, तुमच्या विभागावरती वारंवार आक्षेप होता, जिथं पोलिसांनी लक्ष द्यायला पाहिजे तिथं दिलं जात नाही आणि MH09 सोडून बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांवरतीच पोलिसांचं लक्ष असतं. त्यांच्याकडून कसा दंड वसूल करता येईल, त्यांच्याकडून काही चिरीमिरी मिळवता येईल का, याच्यामध्ये काही कर्मचारी लक्ष देतात. त्यामुळे तुमच्या एकूण विभागाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित आहे. ह्याच्यावरती सुधारणा काय होतीये का? नाही, ह्यामध्ये कसं आहे की शहरामध्ये आतमध्ये तर हायवेला जे पोलीस असतात ते HSP म्हणून आहेत, महामार्ग सुरक्षा पथक, ते हायवेचे वेगळी त्यांची यंत्रणा आहे. शहराच्या बाहेरमध्ये पोलीस स्टेशनची सुद्धा यंत्रणा आहे, शहरामध्ये आहेत. पण आमचं जास्तीत जास्त लोक जे वाहतूक सुरळीत ठेवणं हे आमचा भर आहे. अपघात कमी करणे आणि ट्रॅफिक जॅम न होणे ही प्रायोरिटी आहे. पण तसं जर कोण निदर्शन आलं तर आम्ही त्या ठिकाणी लोकांना सांगतो की असं काय करू नका, ज्याचं व्हायोलेशन आहे ट्रॅफिक व्हायोलेशन त्याच्यावरतीच आम्ही कारवाई करतो. किंवा असं कुठं स्पेसिफिक नाही की MH09 सोडून बाकीचे असं काही प्रकार म्हणजे. पण आम्ही जबाबदारीने बोलतोय की तुम्ही जर कावळा नाका किंवा दाभोळकर कॉर्नर किंवा सायबर चौकामध्ये गेला तर इतके आपलेच लोक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत असतात. म्हणजे एक तर लाल सिग्नल पडल्यानंतर सुद्धा गाडी दामटायची, मग अशी म्हटल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगचा तर आता पत्ताच नाही आहे, गाड्या कुठे उभारलेल्या असतात तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तिसरी गोष्ट वन वे तोडायचा. चौथी गोष्ट कुठल्याही सिग्नलवरती, काही सिग्नलवरती कुठल्याही नाही की डावी बाजू फ्री असती, पण त्या डाव्या लेनमध्ये सुद्धा गाड्या उभारलेल्या असतात. आणि पाचवी गोष्ट की वाहतूक पोलिसांना जुमानायचं नाही. याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये 2च भाषा कळतात, एक तर बक्षीस किंवा दुसरा दंड, शिक्षा. तर याचा बॅलन्स तुम्ही काय करताय का? नाही, ह्यामध्ये कारवाई तर आमची चालू आहे. पण जी लोक आता काय करतात की व्हायोलेशन जे आहे ते करणे, वाहतूक सुरळीत करणे ह्याच्यावरती आमची लोक भर देतात. पण जे व्हायोलेशन झालं त्यांना तिथंच दंडात्मक कारवाई करणं खूप गरजेचं आहे. 100% त्याशिवाय शिस्त लागणार मग नाही. ते ठराविक बाहेरच्याच वाहनांना आणि कोल्हापूरच्या वाहनांना मात्र सूट असा दुजावा पण असू नये. ह्यामध्ये कसं आहे की काही इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आता झेब्रा क्रॉसिंग नाही आहेत सिग्नल्सना मध्ये आम्ही स्वतः त्यामध्ये स्टॉपिंग लाईन केले होते. पण आता ते प्रत्येक ठिकाणी सिग्नलला झेब्रा क्रॉसिंग असणे, स्टॉपिंग लाईन असणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हायोलेशन केल्याबरोबर आम्हाला ते कारवाई करायला सोपं पडतं. झेब्रा क्रॉसिंग मारणं जबाबदारी महापालिकेची आणि महापालिका मख्खा आहे, ढिम्मा आहे. आता बरेच दिवस झाला आता तुम्ही बोलू शकत नाही, मान्य मला, पण वस्तुस्थिती आहे दुर्दैवानं. नाही सर, याच्यामध्ये ऍड करू इच्छितो मी की ITMS ही जी प्रणाली आहे तर याचा वापर जर झाला. कुठली प्रणाली? ITMS. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, तर कॅमेरे लावलेले असतात आणि त्याच्या थ्रू आपण एन्फोर्समेंट करतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेला 2021ला हा प्रोजेक्ट चालू झाला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या माध्यमातून चलन जनरेट करायला, ज्यांनी व्हायलेशन केलं त्याच्यावर चलन ऑनलाईन जनरेट करायला सुरुवात केली. तर 21ला लोकांना तेवढी माहिती नव्हती. आपण जेवढे प्रेस किंवा मीडिया याच्या माध्यमाने बरेचशी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर हळूहळू चलनं जायला लागले. 22ला चलनांची संख्या खूप जास्त होती, पण 23 आणि 24ला ती चलनांची संख्या कमी होत गेली. आणि याची परिणती म्हणजे अशी झाली की अपघाताचं प्रमाण जे आहे
फेटेलिटी टू बऱ्यापैकी म्हणजे साधारणतः 30 ते 35% फेटेलिटी कमी झाली. मृत्यूचं प्रमाण हो, मुंबई पुणे एक्सप्रेस मृत्यूचं. एक्सप्रेसवाला 30% चांगली गोष्ट आसपास ही कमी झाली. पण याचं कारण काय तर लोकांनी नियमांचं पालन करायला सुरुवात केली, ते कॅमेरे लावले. म्हणजे हीच प्रणाली जर आपण आपल्या सगळ्या चौकांमध्ये लावली आणि त्याच्या थ्रू जर चलनं जनरेट झाली तर निश्चितच कोल्हापूरमध्ये सुद्धा शिस्त पण आता ट्रॅफिक लागू पोलिसांकडे पण तुमच्याकडे मोबाईल असतो, तुम्ही मोबाईलवरती फोटो काढता, तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन चलन देताय ना आता? नाही, आता कसं आहे, आपल्याकडे ई चलन मशीन्स आहेत, मशीनद्वारे आपण केसेस करतो, पण CCTV द्वारे सुद्धा आपल्याला ते करता येऊ शकतं. पुण्यामध्ये केलेलं आहे. नाही, आपल्या इथे सुद्धा कोल्हापूरमध्ये तो प्रोजेक्ट पूर्वी केला होता, पण त्याचं मेंटेनन्सचा काहीतरी विषय आहे आणि ते जुने झालेत कॅमेरे, त्यामुळे ते सध्या ते ई चलन तयार होत नाहीत. पण ते जर केलं तर खूप चांगलं होणार आहे. साहेबांनी मीटिंग पण घेतली होती, त्यावेळेला हे सगळे मुद्दे आणले. त्याच वेळेला आता मला वाटतं त्याला झाले आता 3 महिने तरी पूर्ण झाले असतील, तर त्यावेळेला ते CCTV कॅमेऱ्यावर ह्याची बॅटरी वगैरे जी असती, त्या बॅटरी मेंटेनन्सची जी बॅटरी नाही तर ते ऑपरेट होत नाही. तर ते प्रत्येक विषयाकरता ट्रॅफिक करता जिथं जिथं फंड पाहिजे तिथं तिथं महापालिकेच्या हातवर होतात. आता ह्याच्या अगोदर मी तुम्हाला जी वस्तुस्थिती आहे, जी सत्य बोलणार मी प्रोटोकॉल त्यांना असेल, मला प्रोटोकॉल नाही, मी स्पष्ट बोलू शकतो. मागच्या वेळेला कसं होतं, बलकवडे मॅडम होत्या, SP बलकवडे साहेब होते, महापालिका बी त्यांचीच, नियंत्रण पण त्यांचंच, पण त्यांनी खऱ्या अर्थानं शिस्त बसवायला पाहिजे होती. खरं दुर्दैवानं कोल्हापूरच्या वाटेला ज्या कमिशनर आल्या त्या लेडीज आल्या, आता ज्या पण कमिशनर आल्या त्या लेडीजच आल्या. लेडीज जिथं आल्या त्यांना प्रखरतेनं कुठल्याही अधिकाऱ्यांना, आमच्या पालकमंत्र्यांना असू दे, कुठल्याही नेत्यांना असू दे, त्यांच्याकडे बोलताना काही ते मर्यादा येतात. ते मर्यादा येतात, त्यांना आम्ही सांगतात किंवा हे झालं पाहिजे. मॅडम म्हणतात होय 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 हे करतो, पण प्रत्यक्षात त्या गोष्टीला न्याय दिला का नाही दिला, तर न्याय जर त्या गोष्टीला मिळत नसेल, त्या गोष्टी जर इम्प्लिमेंट होत नसेल तर नागरिकांच्या वाटेला काय येणार, हा त्यातला खरा प्रश्न आहे. मला म्हटलेलं होतं, गेली 4 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज आहे. जर इच्छाशक्ती असती तर खूप काही चांगलं काम करता आलं असतं, पण दुर्दैवानं तसं कोल्हापुरात झालेलं नाहीये. मी तुम्हाला म्हणतो, माझ्याकडे समस्येची मुळं माझ्याकडे आहेत, उपाय माझ्याकडे आहेत. कोर कमिटी लावा, कोर कमिटीमध्ये तज्ज्ञ बसवा. मी एकटाच तज्ज्ञ असं मला मानू नका, सगळे तज्ज्ञ लोक तिथं बसवा. प्रत्येक उपायावर कारण मीमांसा जी दिलेली आहे त्याचं विषयाचं मूळ कुठं आहे त्याच्यावर चर्चा करा आणि त्याचं प्लॅनिंग करा. प्रत्येक विषय जर नाही सुटले तर मी तुम्हाला सांगतो, कुठेही मला एखादा तुम्ही जाहीर फाशी द्या जर मी ती नाही इम्प्लिमेंट करू. रेवणकर साहेब, तुमची तळमळ मी समजू शकतो, पण मला सांगा की तुम्ही जे मुद्दे मांडताय त्या दृष्टीनं कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी काय मला उत्तर सांगता येईल तुम्हाला? मला पिन पॉईंट सांगा. पर्यटक शहराच्या 9 रस्ते आहेत, 9 रस्त्याच्या ठिकाणी वाहनतळ तुम्ही करा, शटल सर्व्हिस चालू करा की जेणेकरून शहरामध्ये वाहनं येणार नाहीत. पर्यटकाची जेवढी वाहनं येतात ती तरी निदान येणार नाहीत. शहराचे जिथं जसे टोल नाके जसे तुम्ही शहराच्या बाहेर ठेवले होते तिथं तुम्हाला शासनाचे असतील आणि महापालिकेचे असतील, जिथं कुठं जमिनी असतील, ट्रान्सपोर्ट हब म्हणून तुम्ही शहराच्या संलग्न, आता त्याला मिनिस्ट्री, भारत सरकारसुद्धा त्याला ग्रँट देऊ शकतं. आपल्याला निधी कसा आणता येईल, तो कसा युटिलाइज करता येईल, ह्याला प्राधान्याने ह्याच्यामध्ये अभ्यासक लोकांची कोर कमिटी असली पाहिजे. माझं म्हणणं हेच आहे, तुम्ही कोर कमिटी करता अभ्यासक तिथं नेमा, त्यामध्ये बिनचा सुद्धा त्यामध्ये काहीतरी रोल असला पाहिजे की समाजाची बाजू ते मांडतात आणि त्या पद्धतीनं ज्या माझ्याकडे आता या 21 समस्या आहेत, सांग या एका वाक्यात वाचा सर, तुम्हाला सगळ्यांना समजतील. पदपथावर अतिक्रमण, रस्त्यावरील फेरीवाले, केबिन, ग्रामीण विक्रेते यांचं अतिक्रमण, चौकात आणि रस्त्यावर प्रस्थापित भाजी मंडईचं अतिक्रमण, शहर बाजारपेठेशी संबंधित अवजड वाहनातून मालांची चढ उतार होणे, शहरातून होणारी कोकण महामार्गाची वाहतूक येत असल्यामुळे वाहतूक कोंडी, शहरी रिक्षा आणि ग्रामीण रिक्षा यांचे शहर वाहतूक रहदारी थांब्यांचे अनियंत्रित अतिक्रमण, दुचाकी 4 चाकी वाहनांच्या रहदारीमुळं रस्त्यावर होणारं पार्किंग, शहर रहदारी समाविष्ट होणारी पर्यटकांची वाहनं, दिशादर्शक फलक अभावी होणारी कोंडी, युटिलिटी करता होणारी रस्ता खुदाई, बरोबर, लक्झरी बस थांबे, सांस्कृतिक हॉल, शैक्षणिक क्लासेस यांच्यामुळं रस्त्यावर होणारं पार्किंग, रंकाळा बस स्टँड शहराच्या मध्यवस्तीत, एस टी बसच्या शहरातून 300 फेऱ्या होतात त्याच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, IRB रस्ते विकास प्रकल्पात गटर टॉपची उंची जास्त आहे आणि रस्त्याची रुंदी कमी झाली आहे त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, शहर रहदारीला अडथळा ठरणारे विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर ते शिफ्ट झालेले नाही आहेत, म्हणजे मध्येच आहेत काही ट्रान्सफॉर्मर, खरं आहे,
लक्ष्मीपुरी धान्य बाजारात स्थलांतरण होणार होतं, पण त्याचं स्थलांतरण झालेलं नाही आहे. शैक्षणिक संस्था भरताना आणि सुटताना विद्यार्थी, वाहतुकीची वाहनं आणि त्यामुळे होणारी कोंडी, KMT बस थांब्यांचं चुकीचं नियोजन, बांधकामाचं साहित्य रस्त्यावरच पडल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यावरील बांधकाम साहित्य आणि कॉन्क्रिटीकरण यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना एखादा समारंभ करणे, दारात मांडव टाकून नाचत राहणे यामुळे होणारी वाहतूक कोंडी, आणि उपनगरांमध्ये भाजी मंडी उपलब्ध नसल्यानं रस्त्यावरच भरणारी भाजी मंडी. सगळे मुद्दे बिनचूक आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आता मी तुम्हाला एक मिनिट थांबवतो. मी RTO बद्दल विचारणार आहे. RTO बद्दलचा कायम काही आक्षेप असतात. उदाहरणार्थ, तुम्ही जी काही बेकायदा प्रवासी वाहतूक होती त्याच्याकडे लक्ष देत नाही. कोल्हापूर शहरामध्ये ज्या काही लक्झरी बसेस लागतात त्याच्यामुळे होणारी जी काही वाहतूक कोंडी आहे, अगदी साधं आपलं जे मध्यवर्ती बस स्थानक आहे त्याच्यामधले जे एंट्री आणि एक्झिट पॉईंट आहेत ते इतके चुकीचे आहेत वर्षानुवर्ष. म्हणजे कावळ्या नाक्याकडनं येणारी बस ही पार वटेश्वर मंदिरापासून पुढे येते आणि मग पुढच्या गेटनं आत जाते, आणि इकडं अलीकडचा जो वटेश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं जे गेट आहे ते एक्झिट गेट म्हणून ठेवलं आहे. त्यामुळे आत जाणारी बस जर थांबली तर मागनं बाहेर येणारी बस जी आहे ती पण त्याच्या मागं राहते आणि ती रांग पार अगदी पंचशील हॉटेलपर्यंत जाते. सेम तिथं वटेश्वर मंदिराजवळ स्टेशन रोडकडनं येणाऱ्या सगळ्या बसेस यू टर्न घेतात शिवाजी पार्ककडे जायच्या रस्त्याला, त्यामुळे तिथं वाहतूक कोंडी होती. त्याच वेळेला बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, ज्याला आपण वडाप म्हणतो, त्याची संख्या अनियंत्रित होत चालली आहे. काय तुमचं डिपार्टमेंट करतं काय? केवळ कागदी घोडे नाचवायचे? म्हणजे मला नेहमी असा प्रश्न पडतो, शेवटी तुम्ही पण नागरिक आहात या देशाचे, तुम्हाला असं वाटत नाही का की मी माझ्या कामाला न्याय दिला पाहिजे म्हणून? काय करता तुम्ही नेमकं? आता बसेसचा एक विचार आपण विचारला होता, तर बसेसमध्ये आपण कारवाई ऑलरेडी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तर आम्ही केलेलीच आहे, वर्षभर चालूच असते. पण मोटर व्हेकल ॲक्टमध्ये काही तरतुदी अशा झाल्या आहेत की ऑल इंडिया परमिट ज्या बसेस आलेल्या आहेत तर त्या स्टेज कॅरेज वगैरे वर म्हणजे कारवाई करताना अडचणी येतात, कायद्याचं उल्लंघन होत नाही. माझं म्हणणं कारवाई करून उपयोगच नाही आता, कारण कारवाई केली जाते, आम्ही बातम्या देतो. अतिक्रमण निर्मूलन कारवाई हा तर आता हास्यास्पद प्रकार आहे. म्हणजे दरवर्षी वर्षातनं दर 2 महिन्यांना अतिक्रमण निर्मूलन कारवाई केल्याचा फार्स असतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथं अतिक्रमण झालेलं असतं. याच्याबद्दल काही संवादातून काही प्रश्न सोडवण्याचे मार्ग केले जात आहेत का? हे तुम्ही तुमच्या अधिकार कक्षेमध्ये प्रयत्न करत असाल तर ते नेमके प्रयत्न काय करताय? कारण आता ST महामंडळाचा जर तुम्ही आता तो प्रश्न उपस्थित केला की त्याचं इन आणि एक्झिट गेट जरा चुकीचं आहे, तर आपण दोघं जण आता ह्यामध्ये आम्ही काय केलं होतं, ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचा जाहीरनामा आपण काढला होता. इन गेट आउट गेट आपण बदल होतं, कलेक्टर साहेबांसमोर मिटिंग वगैरे झाली, पण त्यामध्ये काही STचे काही फलाट बदलणं गरजेचं होतं आणि त्याचं जे आता जे इन गेट आहे आपण बदल करणार होतो, तर त्या ठिकाणी ते वाईड करणं खूप गरजेचं होतं. म्हणजे 4-5 फुटाची भिंत काढायला लागली असती. हो, मग तेवढे बदल आवश्यक होते, पण त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ते झालं नाही शक्य. आपल्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव काय की सरकारी यंत्रणामध्येच परस्परांमध्ये समन्वय असत नाही. म्हणजे आज आम्ही इथं म्हणतोय की महानगरपालिकेच्यामुळे इतके प्रश्न उद्भवत आहेत, पण या चर्चेमध्ये महानगरपालिकेचे एकही अधिकारी येऊन बोलायला तयार होत नाहीत. याचं कारण आपण उघडे पडणार याची त्यांना खात्री असते. 100% आपण काही केलेलंच नाही काम, त्यामुळे काय बोलणार, कुठल्या तोंडानं बोलणार, म्हणून ते कॅमेरासमोर येतच नाही. म्हणजे मी जबाबदारीनं बोलतोय. माझी आत्ताही पुन्हा एकदा आवाहन आहे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्त मॅडम असतील, उपायुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, यांनी एकदा लोकांसमोर यावं. आज जसं मी यांना म्हटलं की तुम्ही काय करताय हे आम्हाला एकदा समजू दे. यांच्याकडनं प्रयत्न सुरू असतील. मी पुन्हा म्हणतोय, टाळी एका हातानं वाजणार नाही. जर वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर नागरिकांची शिस्त पण तितकीच महत्वाची आहे. पण आता हे जे प्रश्न आहेत हे प्रशासकीय स्तरावरचे आहेत. जसं तुम्हाला म्हटलं की बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढतीये, त्याला सर्वस्वी RTO डिपार्टमेंट जबाबदार आहे. त्याला तुम्ही काय करताय? तुम्ही काहीतरी फक्त कारवाई केल्याचं एक थातुरमातुर 4 दिवस करता, पुन्हा त्याच्यामध्ये खंड पडतो आणि मग त्याच्यातून टेबलाखालनं व्यवहार झाल्याचा संशय लोकांना येतो. सार्वजनिक जी आता तुम्ही बसेसचा प्रश्न उपस्थित केला, तर बसेस ज्या प्रायव्हेट बसेस आणि MSRTCच्या बसेस ज्या आहेत, महामंडळाच्या बसेस आहेत, तर प्रवासींची संख्या म्हणजे बसेसची संख्या MSRTCची असेल किंवा यांची असेल, प्रवाशांची संख्या ही वाढलेली आहे आणि प्रवाशांना ट्रॅव्हलिंग करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे MSRTCच्या बसेस अपूर्ण पडल्या म्हणून प्रायव्हेट ऑपरेटर त्याच्यामध्ये इन झालेत
आणि इन झाल्याने त्याच्यामुळे प्रवाशांची थोडीफार कशाना सोय झालेली आहे. पण कोणी इरेग्युलेट जर करत असेल काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर आपण म्हणजे वर्षभर कारवाई होतच असते. ह्या कारवाई वर्षी होतीये, मला मान्य आहे. तुम्ही आता इव्हन यावेळेला तुम्ही कावळ्या नाक्याच्या इथली जागा पण खासगी आराम बसेसला दिली. खासगी आराम बसेस अत्यंत गरजेच्या आहेत, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. फक्त मुद्दा हाच आहे की प्रत्येकानं जर शिस्त पालन केलं तर या शहरातल्या ट्रॅफिकला किमान काही वळण लागेल. आज हा जो आपल्याकडचा जो वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे त्याच्यावरती आपण काही सोल्युशन काढणार आहे की नाही. मला काही वेळा खरं सांगतो म्हणजे मी फ्रस्ट्रेट होतो की हे संवाद प्रतिवादचा एक एपिसोड म्हणजे केवळ औपचारिकता नाही आहे. म्हणजे तुमच्याकडे जसं वाहतूक सुरक्षा सप्ताह होता, मग तो 15 झाला, आता वाहतूक सुरक्षा महिना असतो. पण मला असं वाटतं वाहतूक सुरक्षा ही रोजची आहे, प्रत्येक क्षणाची आहे. जेव्हा जेव्हा आपण गाडीला किक मारतो किंवा स्टार्टर मारतो तेव्हापासून वाहतूक सुरक्षा सुरू होतेच. पण दुर्दैवानं आपल्याकडे काय आहे, हेल्मेट घाला याचा सुद्धा कायदा करावा लागतो. लगेच हेल्मेट सक्ती का म्हणून लोक रस्त्यावरती जातात. हे दुर्दैव आहे. ही मानसिकता खूप विचित्र आहे. पण अधिकारी म्हणून तुम्ही या सगळ्याकडं हे सोडवण्याच्या दृष्टीनं कसं बघताय? आता आकडेवारी का तुम्ही पण डिप्रेस झालेला आहात, फ्रस्ट्रेट झालेला आहात? नाही, ते तर एकदा सांगा आम्हाला. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या अपघातांची आकडेवारी मी तुम्हाला तुमच्या एक 2 सेकंदात मी फोन संपवतो. मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत ही आकडेवारी आहे. तर मागच्या वर्षी साधारणतः 1189 अपघात झाले बरं, कोल्हापूर जिल्ह्यात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 452 लोकांचा मृत्यू झाला. अरे बापरे. आणि त्याच्यामध्ये 425 हे फेटल ॲक्सिडेंट होते. म्हणजे 1189 पैकी 425 अपघात हे म्हणजे याच्यामध्ये लोक फेटल झाले, मृत्यू झाला. हां, त्याच्यामध्ये 452 लोक मृत्युमुखी पडले. आता ह्या वर्षाची जर आकडेवारी आपण काढली, आता जानेवारी 2025 पासून ते ऑक्टोबर 1 म्हणूया हां, किंवा नोव्हेंबर 1 म्हणूया, 31/10पर्यंतची आकडेवारी मी आणलेली आहे. तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 616 अपघात झालेले आहेत आणि 344 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. थोडंसं पर्सेंटेज कमी आलेलं आहे. पण ज्यांच्या घरी अपघातानं एखाद्याचा मृत्यू होतो त्या कुटुंबाची काय भीषण परिस्थिती होते. सुरुवात ज्या पद्धतीनं रेवणकर साहेब गरोदर असते एखादी बाई, स्त्री गरोदर असते आणि तिचा नवरा वयावर गेलेला असतोय, तिचं आयुष्य काय, ती काय करू शकते सांगा. आणि हे तरुण जे जाणार आहेत की नाही, हे 74% आकडेवारी हे तरुणांचे आहे. मला काय वाटतं की रस्ता सुरक्षा हा पुन्हा पूर्ण स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामुळे आपला विषय आता शहराच्या बाबतीत तर करवीर तालुका शहराचाच भाग आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अपघात झालेले आहेत आणि 28 लोक हे फक्त करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत. आणि NH4ला 48 आता हा जो हायवे आहे की नाही, हे हायवेचं बांधकाम चाललंय, म्हणजे नवीन आता हायवे करायला चाललंय, ह्यात जास्त लोक गेले सर. हे पण आणि शिवाजी महाराज पूल ते जो ज्योतिबा पन्हाळा रोड आहे तो सिंगल रोड आहे. त्या रोडवरती ट्रॅफिक खूप वाढलेला आहे, त्यामुळे सुद्धा त्या करवीर हद्दीमध्ये जास्त अपघाताचं प्रमाण आहे. पोलीस स्टेशन वाईज जर अपघातांचं म्हणजे किती लोक मेले असं आता 31 तारखेपर्यंत, तर 28 लोक करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले आहेत. वडगावच्या हद्दीत त्याच्या काल 26 झालेले आहेत. त्याच्यानंतर हातकणंगले तालुक्यामध्ये 24 झालेले आहेत. चंदगडमध्ये 17 झाले आहेत. मग याप्रमाणे हे साधारणतः 344 लोक मृत्युमुखी पडले. 10 महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 340 लोकांचा अपघाती मृत्यू होणं, आपण कुठे निघालोय? सर, प्रगतीची नेमकी व्याख्या काय? सर, एक दुर्दैव सांगतो, हे ब्लॅक स्पॉट जे आहेत की नाही, ह्या ब्लॅक स्पॉटवर 4 वर्ष झाली कात्याकोट चालू आहे. ब्लॅक स्पॉट इम्प्लिमेंट अमुक तमुक हे ते मीटिंग होतात, अहवाल मागवतात. पण मी मी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीला सदस्य असल्यामुळं मी आग्रही राहिलो आणि म्हटलं की हे जे रिपोर्ट आलेले आहेत मला बघायचं आहे प्रत्यक्ष जागेवर काय काय इम्प्लिमेंट केलेलं आहे. तर सगळे मी जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातले सगळे ब्लॅक स्पॉट शहरातले सगळे बैठले. एक साधी रेमेडीज कुणीही पूर्ण केलेली मला दिसली नाही. काही नाही केलेलं, अतिशय जबाबदारीनं सांगू इच्छितो, काही केलेलं नाही. नम्र विनंती आहे. अन्न, वस्त्र, निवारा या जशा आपल्या आता मूलभूत गरजा आहेत, आपण जसं आपल्या सार्वजनिक आरोग्याबद्दल, सार्वजनिक स्वच्छतेबद्दल जागरूक आहोत, त्याच पद्धतीनं सुरक्षा, वाहतूक सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण आपण सगळेच जण आता वाहनं वापरतोय. प्रत्येकाच्या घरी 2 व्हीलर 4 व्हीलर काही ना काही वाहन आहे, किंवा आपण कोणत्या ना कोणत्या वाहनाचा वापर करत असतो. दुसऱ्याचे असेल पण वाहनाचा वापर करतो. त्यामुळं आपल्या जगण्याशी निगडीत असलेली ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे वाहतूक सुरक्षा हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे कायद्यानं नव्हे तर आपल्याला अंतर्मनातून बंधनकारक आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
ते आपल्या जगण्यासाठी आहे. मी वन वे कसा तोडला, मी कसा यू टर्न मारला, मी कुठं पण गाडी थांबवीन, मला कोणी विचारायचं नाही, मी कोणा माहिती आहे का नाही. आणि आपल्याकडे दुर्दैवानं काय आहे, वाहतूक पोलिसांनी जरा जरी कारवाई केली की लगेच तुम्हाला वेगवेगळे फोन येतात आणि मग ते फोन आल्यानंतर येस सर म्हणण्याशिवाय तुम्हाला पर्याय असत नाही. 344 लोक जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः 70% लोक हे दुचाकी चालक म्हणजे मोटरसायकल चालक आहेत. बघा तर सर. यांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते आणि हेल्मेट एकदा तुम्ही परिधान केलेलं नसेल आणि मोटरसायकलवरून तुम्ही खाली पडलात तर हेड इंजुरीचे चान्सेस हे सगळ्यात जास्त असतात आणि एकदा डोक्याला मार लागला तर वाचण्याची शक्यता निश्चितच कमी होते. हेल्मेट वापरा या विषयावरती संवाद प्रतिवादचे आजवर 3 एपिसोड झाले. दुर्दैवानं लोकांना कळतच नाही की आपण कशाला विरोध करतोय आणि कोणत्या गोष्टीसाठी आपण भांडतोय. म्हणजे जी गोष्ट आपल्याला जीवरक्षक आहे म्हणून हेल्मेट आहे तर ते शासनानं हेल्मेट घालायला सांगितलं की आम्ही विरोध करणार. आणि दुर्दैवानं कोल्हापूरमध्ये विरोधासाठी विरोध अशी करणारी एक नवीन जमात तयार होत आली आहे आणि त्यामुळे आपल्या शहराबद्दल प्रसिद्धी करता, स्वतःच्या प्रसिद्धी करता विरोध ही एक ती टेंडन्सी अशी आहे की मी विरोध केला तर मला प्रसिद्धी मिळते म्हणून मी विरोध करणार. हे कुठल्या दिशेनं आपण जातोय. मला नागरिकांना एकच इथं आव्हान करायचं आहे. मी एक अभ्यासक म्हणून इथं मी माझं आयुष्य काहीतरी मी जगलेलं आहे. तर रस्ता सुरक्षा हा जो विषय आहे हा सार्वजनिक हिताचा विषय आहे. अगदी सार्वजनिक हिताचा आहे. तर रस्ते हे समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या कायम खुल्या असल्या पाहिजेत. अडथळा कुणीही वैयक्तिक स्वार्थाकरता सार्वजनिक व्यवस्थेला वेटीला धरू नये. कारण तुम्ही म्हणताय पण आता मला माहिती आहे हा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर ज्यांचे 2 व्हीलर बाजार आहेत ते लोक म्हणणार काय आमच्या पोटावर उठलाय काय. ज्यांचे जे रस्त्यावरती गाड्या लावून वर्षानुवर्ष आमचे दुचाकी बाजार करतात त्याच्यावर तुम्ही का नाही कारवाई करत. ज्या पद्धतीनं अनेक फेरीवाले रस्ता अडवतात, अनेक हातगाडीवाले अडवतात, त्याच्यावर का नाही कारवाई करत. का ते फक्त महापालिकेनंच करायचं, तुमच्याकडे अधिकार नाही आहे. आपण त्याच्याकरता मोहिमा घेत आहे. पण अलीकडे आता खाऊ गल्ली एक वाढलेलं आहे प्रमाण. खाऊ गल्ल्यांचे पण प्रमाण आता आपण त्यांचा सगळं डेटा कलेक्ट करायला चालू. आणि प्रॉब्लेम काय आहे, एक खाऊ गल्ली झाली की त्या खाऊ गल्लीच्या पुढं जेव्हा वाहनं उभारतात जे खाणारे लोक असतात ते वाहनं मध्येच रस्त्यात लावतात. आणि आता तर गाडीत बसून सागर संगीत कार्यक्रम करण्याची एक नवीन मानसिकता आलेली आहे. ते खाऊ गल्ल्यांची पार्किंगची व्यवस्था कोणाची नाही आहे. बरेच गाड्या रस्त्यावर लागल्यामुळे ते ह्याच्यावर बरेच इश्यू एवढा या शहराच्या प्रतिमेचं काय नाही. पण काय वाहतूक शिस्तीवरच शहराची प्रतिमा अवलंबून आहे. नाही पण आमच्या धंद्यावर तुम्ही का उठताय असा प्रत्येक प्रश्न असतोय. काय? माझं पोट आहे त्याच्यावर तुम्ही का उठताय. त्यामुळं या अधिकाऱ्यांची सुद्धा कोंडी होती किंवा त्यांचं सँडविच होतं हे मला मान्य आहे. म्हणजे मी केवळ माझा स्वार्थ बघणार. मी म्हटलं सर मला केवळ माझे हक्क माहिती आहे, अधिकार माहिती आहे, जबाबदारी आणि कर्तव्य माहीत नाहीत. आपल्यामुळं वाहतूक कोंडी होती आहे. मी कुठूनही युटर्न घेतोय, मी कुठेही गाडी पार्क करतोय. मी आपल्याकडे मानसिकता आहे ज्या ठिकाणी जायचे तिच्या दारातच गाडी लावणार, पुढं थोडी जाऊन गाडी लावणार नाही. अपमान वाटतो. मी कोणा माहिती आहे का नाही आणि कुणा बोलायचं नाही. आपल्याकडे ज्या पद्धतीनं हॉर्न वाजवतात त्याच्यावर तुम्ही कधी कारवाई करत नाही. तुमच्याकडे ध्वनी प्रदूषण कायदा आहे ना तुम्हाला. यापूर्वी आपण जवळजवळ 720 सायलेन्सर्स जप्त केले होते आणि त्याचा रोड रोलिंग आपण जानेवारीमध्ये मागं केलेलं केलं. आम्ही त्याची बातमी पण दिली. हो, तसं- म्हणजे प्रचंड हॉर्न वाजवतात त्याच्यावरती कधी आजपर्यंत कोल्हापूर पोलिसात कारवाई झालेली नाहीये. नाही हॉर्नचे सुद्धा करतो ना. जे प्रेशर हॉर्न आहेत किंवा जे वेगळे हॉर्न आहेत त्याच्यावरती आपण ज्या आता ड्राईव्ह आज पण आपण 2 तास सकाळी ड्राईव्ह घेतलेला आहे त्यामध्ये जेवढे लाईट्स आहेत किंवा सायलेन्सर आहेत अशा गाड्या सुद्धा आपण त्यामध्ये काही जप्त केले, काही दंड केलेले आहेत. त्यामध्ये जशा किंवा मॉडिफाय केलेल्या आहेत गाड्या त्यांना आपण कारवाई केलेल्या आहेत. पण चालू आहेत ते. पण ते प्रमाण वाढत आहे तसंच कारवाया आपण आमच्या वाढत आहेत. पण हे लोकांनी स्वतः ते बदल करणं गरजेचं की हे चुकीच्या पद्धतीने जे करत आहेत. लोकप्रतिसाद मिळणं फार गरजेचं आहे. लोकप्रतिसाद आपल्याकडे सिव्हिक सेन्स नाही, नागरिक शास्त्र लोकांना माहीत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपली शोकांतिका आहे. पण मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी तुम्ही काय करताय. एखादा ड्राईव्ह केला जातो पुन्हा तो विषय मागे पडतो. मागच्या महिन्यामध्ये कंटिन्युअस हा ड्राईव्ह चालू होता आणि साधारणतः 150 वाहनांवर आपण कारवाई केलेली, बसेसवर आणि इतर या कारवाई म्हणजे काय होते. जे काही त्याचे म्हणजे कोणाचं फिटनेस नसेल, कोणाचं इन्शुरन्स नसेल, कोणाचे प्रवाशाची लिस्ट नसेल, कोणी युनिफॉर्म घातला नसेल, लाईट्स प्रवासी वाहनांना ते आता नवीन आले LED ते लावणं, त्याच्यामुळे प्रखर दिव्याने अपघात होत असतात. तर त्याच्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन गाईडलाईन दिला, त्याच्यावर आपण कारवाई केलेली आहे. तर साधारणतः 150 कारवाई म्हणजे दंड. दुसरं काय करू शकतो आपण साहेब यांच्या कर्तव्य. मला असं वाटतं की दुसरं काय करू शकतो या उत्तरातूनच एक प्रकारे हातबलत आहे.
आपले मुळात कायदेच आता पुन्हा एकदा सगळे नव्यानं विचार करण्याची साहेब गरज एक आहे. मूळ जबाबदारी त्यांची आहे. ह्या ग्रामीण रिक्षा ज्या शहरात येतात त्यांना त्यांनी नाके करून तिथं त्यांचे स्टॉप मर्यादित करून दिले पाहिजे. शहरात सुद्धा 3 पद्धतीने आहेत. एक रेग्युलर स्टॉप पूर्वी जे होते ते किती होते माहीत नाहीत, पण आता 5 पावलं गेली की एक रिक्षा स्टॉप झाला, 20 पावलं गेली की एक रिक्षा स्टॉप झाला. हे जे चित्र आहे ते त्यांनी नियंत्रणात आणावं. ग्रामीण रिक्षाचं नियंत्रण आणावं. एक कुठली रेग्युलर रिक्षा ऐकून या, एक रेग्युलर रिक्षा, वडाप रिक्षा आणि बुलावडाव रिक्षा. काय हे बुलावडाव म्हणजे एकाच ठिकाणी 3 स्टॉप. तो म्हणते मी रेग्युलरवाला आहे, तो म्हणते मी वडापवाला आहे, तो म्हणते मी बुलावडावाला आहे. हे असे प्रस्थापित झालेत. आणि कुठंतरी मर्कुरी लॅम्प तुम्ही लावलेला आहे, सेंटरचा चौक केला आहे, त्या चौकाला वेढून आता स्टॉप प्रस्थापित झाले. अशी सगळी अवस्था आहे. तर एकदा सर्वे घ्या. आमच्या पोटावर का उठला हो तुम्ही असं मला नाही, लोक खूप या विचारतात. शहराची प्रतिमा, या शहराच्या खरं आहे, प्रतिमेचं तुमचं काय? म्हणणं अगदी खरं आहे आणि हे परखडपणे शहराच्या विचार केला प्रतिमेचं काय? पाहिजे. पर्यटक आम्ही आल्यानंतर- कोल्हापुरी जगात भारी एवढं वारंवार म्हणून चालणार नाहीये. आपल्याला जर आपल्या शहराला पुढे न्यायचं असेल तर त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं जबाबदारीनं योगदान असणं अपेक्षित आहे. शिस्त दुसऱ्यांसाठी, मला मात्र कुठली शिस्त नाही. मी रस्त्यावर पचापचा थुंकणार, मी कुठेही गाडी लावणार आणि मला कोणी विचारायचं नाही. आणि मग तुमच्या हात बांधलेले असतात. नाही, आत्ता यांनी जो प्रश्न उपस्थित केला तर त्याला एक उत्तर देऊ इच्छितो की पूर्वी ग्रामीण परवाना आणि शहरी परवाना असा होता, पण आता नंतर ॲक्टमध्ये परत तरतुदी बदलल्या आणि आता रिक्षाचा परवाना हा जिल्हा परवाना झाला आहे. त्यामुळे एकदा त्याने परवाना घेतला तर शहरामध्येही का ते रिक्षा चालू शकतो आणि ग्रामीण भागातही चालू शकतो. त्याला तुम्ही कारवाई करायचा प्रश्न पण संपला. नाही, जिल्हा परवाना झाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे सांगू इच्छितो की आपण मध्ये RTO आणि आम्ही संयुक्त ड्राईव्ह घेतला CVS परिसरामध्ये. काही रिक्षाबाबत तक्रारी आहेत की ते बॅच वगैरे नाही, लायसन नाही किंवा गाडीचं पासिंग नाही, परमिट नाही. तर असं ड्राईव्ह करून बऱ्याच आम्ही गाड्यावरती मोठ्या प्रमाणात जवळजवळ 100 ते 150 कारवाई केली. 92 रिक्षा 92 एकाच रिक्षावरती दिवशी कारवाई केलेली आहे एका दिवशी. काय आहे, मुंबईमध्ये पण प्रचंड ट्रॅफिक जाम असतं, पण मुंबईतल्या ट्रॅफिकला एक शिस्त आहे असं आपण म्हणतो. कारण तिथले सगळे वाहन चालका व्यवस्थित लेननं चालवत असतात. आपल्याकडे कुणीही कुठल्याही लेनमध्ये घुसतो, कुठूनही वळतो. जर पोलीस यंत्रणेनं मनात आणलं तर ते जरब बसवू शकतात. पण हा पण जो आहे हा कधी संपणार आहे? ह्यामध्ये बेसिक आहे की आम्हाला जर आता माझं वैयक्तिक मत ह्यामध्ये असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर खूप गरजेचं आहे. म्हणजे मला 100% जर पट्टे जर मिळाले मारून, पांढरे पट्टे जर रोडवर मारले तर क्रेनची कारवाई इफेक्टिव्ह आम्ही करू शकतो. कुठल्याही गाड्या रोडला अडथळा करणारे आम्ही जास्तीत जास्त उचलू शकतो. पण पट्टे नाही, बोर्ड नाही, लोकांच्यावर वाद मोठ्या प्रमाणात होत आहेत की गाडी माझी नो पार्किंगमध्ये तिथं बोर्ड नाही, तिथं पट्टा नाही, असे होतात. ते इन्फ्रास्ट्रक्चर खूप गरजेचं आहे. सिग्नल जम्पिंग जसा केसेस करताना खूप प्रॉब्लेम होतात. तर हे इन्फ्रास्ट्रक्चर जर मिळालं- सिग्नल सगळे व्यवस्थित सुरू आहेत कोल्हापूर शहरातले अपेक्षित आहेत ते? आता 21 का अजून सिग्नल काही सिग्नलची गरज आहे? नाही, आता 39 सिग्नल आहेत. त्यातले काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे रंकाळा टॉवर आहे किंवा असे 2-3 सिग्नल आहेत, 3-4 की जे आपण चालू केलं तर ट्रॅफिकचे इश्यू येतात. पण बाकीचे सिग्नल आपण चालू करून घेतो. म्हणजे 21 आता चालू आहेत आणि 5 आपण आता चालू केलेले आहेत. बरं. मग यामध्ये तावडे हॉटेल आहे, कोया स्क्वायर, हे आता तिथं थोडं गर्दी वाढल्यामुळे थोडं हे आहे. पण ते तिथं जर पट्टे वगैरे मारले तर आपण ते रेग्युलर चालू करून घेऊ शकतो. ते ह्याचा आहे, टाकळा आहे, जनता बाजार चौक आहे, शहाजी लॉ कॉलेज आहे, शेंडा पार्क आहे, हे आता आपण सिग्नल चालू करून घेतले. आता टायटनचा पण आपण इथला चालू केलेला आहे सिग्नल. पण ते ट्रायल घेतलेले आहे. पण त्याचे आता काही इन्फ्रास्ट्रक्चर जर आम्हाला करून मिळालं, पट्टे मारून झेब्रा क्रॉसिंग आहे, तर ते आपण व्यवस्थित चालू करून घेऊ शकतो. थोडक्यात काय आहे, शहर वाहतूक शाखेला काम करायचं असेल तर त्यांना ST विभाग, कोल्हापूर महानगरपालिका, PWD अशा सगळ्या एजन्सीज बरोबर त्यांच्या हातापाया पडून त्यांच्याकडनं कामं करून घेतली तर तुम्ही काम करू शकताय. एका तसंच आहे बाबतीत. सर. नियोजन नाही तर नियंत्रण काय आता होतं? सध्या ऊस वाहतुकीचा हंगाम आम्ही आता जाहीरनामा काढलेला आहे. हो. ते सुद्धा आम्ही आता अवजड वाहन शहराच्या बाहेरनं घेता येतील कसे. ऊस वाहतूक सुद्धा सकाळी 6 ते रात्री 10 पण शहरात बंद केलेली आहे. तर अशी सुद्धा ज्या त्यावेळी आम्ही जाहीरनामे, रंकाळ्यात सुद्धा आम्ही नो पार्किंग झोन वगैरे केलेले आहेत, जाहीरनामे काढले. तसे ते वेगवेगळ्या वेळी आम्ही जाहीरनामे काढतो. पण ते इम्प्लिमेंट करायला सगळे यंत्रणांनी जर हे केलं, सहकार्य केलं तर चांगला रिझल्ट येईल असं मला वाटतं. त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम कधी होतं तर संध्याकाळच्या वेळेला होतं. हो. आणि संध्याकाळचा वेळ म्हणजे काय, साधारणतः संध्याकाळी 6 वाजेपासून तर रात्रीच्या 9 वाजेपर्यंत. बरोबर. पण याचं एवढं जाम असताना सुद्धा जी आकडेवारी माझ्याकडे आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त अपघाती मृत्यू झालेले आहेत. म्हणजे बरं. ट्रॅफिक जाम सगळ्यात ह्या वेळेत असून म्हणजे साधारणतः मागच्या वर्षाची जर आकडेवारी बघितली तर 83 लोक याच्यामध्ये फक्त संध्याकाळी 18 ते 9 वाजेपर्यंत म्हणजे 6 ते 9 पर्यंत संध्याकाळचे ते मृत्युमुखी पडले. आणि त्याच्या आधीचे जे 3 वाजेपासून तर संध्याकाळच्या 6 वाजेमध्ये साधारणतः 68 लोक मृत्युमुखी पडले. त्यात काय होतं सर? 344 म्हणजे ट्रॅफिक जाम आहे नाही, म्हणून सर, वाहनाचा स्पीड कमी आहे
तरी सुद्धा सर, मी अपघाताचा धोका हा वाढतो. सर, मी तर लक्ष वेधू इच्छितो, जर तुम्ही यंत्रणा बघितली आणि जर आपण ड्राईव्ह जर घ्यायचा विचार केला, संवाद नेतो घ्यावा आपण की समस्या कशा उद्भवतात आणि काय होतात, तर तू आधी का मी आधी करून असं घुसायचा जो प्रयत्न करतात तर वेडेपण आहे. म्हणजे तो घातकपणा आहे. 5-6 सेकंदाचा फरक असतो, पण मी माझी गाडी पुढे घुसवणार, त्याला जाऊ देणार नाही. खरंय, ही पाठीमध्ये येताना तिची टेंडन्सी असते. आमच्या बी न्यूज खाली कॉर्नर जो आहे तिथे ऍक्च्युली उजवीकडे वळणं म्हणजे कलेक्टर ऑफिसकडनं आल्यानंतर उजवीकडे स्टेशनवर वळता येत नाही. शहर वाहतूक शाखेनं बॅरॅकेटिंग लावलेली आहे, पण दिवसातून किमान 400 ते 500 वाहनं ते बॅरॅकेटिंग क्रॉस करून पुन्हा उलट्या दिशेनं जात असतात. त्यांना सांगितलं तरी काही फरक पडत नाही. एक तर निगरगट्ट किंवा स्वतःबद्दलचा ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळे मला असं वाटतं की मुरदारपणा. आणि तू कोण मला सांगा. आणि हे सुद्धा कसं आहे, अपघाताला हे मूळ कारण आहे की नियम न पाळणं, ट्रॅफिक सेन्स आहे किंवा अपघाताला हे जे आहे संध्याकाळी आता जी वेळ सांगितली यांनी 6ची, बऱ्यापैकी कार्यालय सुटतात, संध्याकाळी गडबड असते, घरला कामावरनं जायची गडबड असते, त्यामध्ये ते आपल्याला घरी कोणतरी वाट बघत बसलेलं आहे, हळू जावं असं नाही, गडबड प्रत्येकाची असते आणि त्या गडबडीत या सगळ्या परिस्थितीमध्ये साहेब नेहमी खरे बोलावे हे सगळ्यांना माहिती आहे. खोटं बोलणाऱ्यांचं काय करायचा प्रश्न आहे. आता मुद्दा तोच आहे. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस आणि RTO विभाग ह्याच्यावरती काय प्रयत्न करतंय, ही परिस्थिती नियंत्रण येणार आहे का नाही, अगदी खरं सांगा. याच्याविषयी म्हणजे ट्रॅफिक सेन्स केवळ कारवाई केली तुम्ही ते आकडेवारी सांगणार, पुढं काय. आत्ता प्रशासकीय गतिमान अभियान राबवलं गेलं आपल्या याच्यामध्ये. तर याच्यामध्ये RTO विभागातर्फे आम्ही 100 शाळा 100 दिवस असा एक कार्यक्रम आयोजित केला. 100 शाळांपेक्षा जास्त, साधारणतः 124 शाळांमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी, मी स्वतः पण मुलांमध्येच वाहतुकीच्या नियमांबद्दल अवेअरनेस पालन करण्यासाठी आम्ही त्यांना एक प्रोत्साहन म्हणून हे मुलंच काही बदल करू शकतील. तर हे मुलांचं जर का योग्य वेळामध्ये योग्य वयामध्ये त्यांना जर शिकवलं की वाहतुकीचे नियम हे पाळणं किती आवश्यक आहे, तर निश्चितच फरक पुढे, आता नाही पण पुढे निश्चितच पडू शकतो. शाळेतल्या मुलांना जे आता प्रबोधन संदर्भात साहेबांनी सांगितलं, तर आपल्या इथं सुद्धा ट्रॅफिक गार्डन आहे पोलीस मुख्यालयामध्ये आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी ते चालू केले. तर दररोज 100 मुलं तिथं व्हिजिट करतात. त्यांना वाहतुकीचे सर्व नियम तिथं सांगितले जातात, सिग्नलचे नियम सांगितले जातात. एक हवालदार आम्ही नियुक्त केलेले आहेत. तर हे सुद्धा आम्ही दररोज नियमितपणे चालू आहे. दररोज एक शाळा त्या RSPच्या माध्यमातून आम्ही घेत आहे, ज्या ते कोल्हापूर शहर आणि आसपासच्या परिसरातले. तर त्या माध्यमातून अवेअरनेसचं आम्ही काम करत आहोत मुलांच्या भविष्यासाठी. RTOकडनं आणि काय सुरू आहे. आम्ही म्हणजे प्रबोधन तर चालूच असतं कंटिन्युअस. आणि आता तर प्रबोधनाचा ओव्हरडोस झाला असं वाटत नाही. आता काय प्रबोधन काय करायचं, म्हणजे वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं पाहिजे, हा कॉमन सेन्स आहे. त्याच्यामध्ये कसलं प्रबोधन. म्हणजे मला असं वाटतंय की हे आपण एक प्रकारे नागरिकांचं तुष्टीकरण करतोय. एकीकडं कोल्हापूर महानगरपालिकेनं ट्रॅफिक वॉर्डन देणं आवश्यक आहे, त्याचबरोबर एक ट्रॅफिक इंजिनियर पण असला पाहिजे असं कायदा सांगतो. तुम्ही कधी याच्याबद्दल फॉलोअप करत नाही. बऱ्याच वेळा आम्ही मागणी केलेली आहे, मीटिंगमध्ये सुद्धा विषय झाले, पण गरज आहे, आम्ही मागणी केलेली आहे, पण अद्याप महापालिकेकडे साहेब मी वारंवार त्यांना सांगतोय की ही जी काय रचना करायची आहे, तुम्ही एक नोडल ऑफिसर जो प्रत्येक वॉर्डाकरता किंवा तुमचे 4 विभाग आहेत ABCDE वगैरे जे वॉर्ड आहे त्या वॉर्डाकरता तुमचा सर्वे जो इमारतीचे नकाशे वगैरे जे ते असतात, कोणी आपली हद्द ओलांडून कुठं इन्क्रोचमेंट केले वगैरे याच्याकरता नकाशे, त्याची बिल्डिंग लाईन किती, त्याचा अपसेट किती, त्यांनी साईड मार्जिन किती ठेवायचं आहे, या सगळ्या गोष्टीकरता हे रेकॉर्ड सगळं सर्वेअरकडे असतं. अतिक्रमण विभागाचा अधिकारी ही आमची पहिल्यांदा एक ट्रॅफिकची महापालिकेची कमिटी तिथं असली पाहिजे आणि महापालिकेच्या कमिटीमध्ये एक ट्रॅफिक इंजिनियर तिथं असलं पाहिजे. महापालिकेमध्ये 3 पोस्ट अशा आहेत की ते ट्रॅफिक इंजिनियर असले पाहिजेत, परंतु गेल्या 30-40 वर्षाच्या काळामध्ये महापालिकेकडे एकही सुद्धा इंजिनियरच नाही आहे, कोणाचीही नेमणूक झालेली नाही. त्यामुळं विषय कसा आहे, ट्रॅफिक इंजिनियरांचे ज्या रेमेडीज आहेत, ट्रॅफिकच्या बद्दलची ज्या रेमेडी आहेत, या आत्ताचे जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांना ह्या रेमेडीसुद्धा माहीत नाहीत. IRCचे बायलॉज काय आहेत हे सुद्धा ह्या लोकांना, इंडियन रोड काँग्रेसचे हे सुद्धा यांना माहीत नाही. म्हणजे किती मोठं दुर्दैव आहे. काय रेवणकर साहेब, सगळ्यात महत्त्वाचं कोल्हापूर शहरातल्या वाहतूक कोंडीला जबाबदार महापालिका आहे. याचं कारण अनेक इमारतींना, निवासी असतील किंवा कमर्शियल असतील, पार्किंगच नाहीये. पार्किंग फक्त कागदावर दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गाड्या रस्त्यावरती असतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी वाढतीये. आणि याला केवळ आणि केवळ महानगरपालिकेचा TP डिपार्टमेंट जबाबदार आहे. किती खायचं, म्हणजे यांची भूक संपतच नाहीये खरं बोलायचं झालं तर.
म्हणजे मला हेच दुर्दैवानं असं म्हटलं असं की मला लोक म्हणतील की आरटीओना पण हे प्रश्न तुम्ही का नाही विचारलेत किंवा वाहतूक शाखेला का नाही विचारलेत. त्यांच्यातील त्यांच्या कामकाजाची दुरुस्ती सुधारणा हा एक वेगळा स्वतंत्र मुद्दा आहे. पण आपण जर आपल्या शहराची वाहतूक कोंडी कमी करायची असेल तर मी काय करू शकतो याचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. पण जाता जाता तुम्हाला दोनच गोष्टीबद्दल विनंती आहे. एकतर मुळात तुमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. जे काही मनुष्यबळ आहे ते एकाच चौकामध्ये 3-3 ट्रॅफिक पोलीस असं चित्र का असतं माहीत नाही आहे. बऱ्याचदा असतं की ते आपापल्या मोबाईलवरतीच बिझी असतात, गप्पा मारण्यात बिझी असतात. त्यांच्या समोर लोक बिंदासपणे सिग्नल तोडतात, काही करत नाहीत, वन वे तोडतात, काही करत नाहीत. हे ड्राईव्ह तुम्ही करता, कारवाई तात्पुरती होती, पुन्हा येरे माझ्या मागल्या, पुन्हा प्रश्न सगळे तिथंच असतात. ह्याच्याबद्दल काहीतरी आपल्याला विचार करणं आणि कृती करणं आवश्यक आहे. नाही, यामध्ये निश्चित सुधारणा होईल. लोकांना आम्ही ब्रीफ करतो असतो. सकाळी हजेरी असते, संध्याकाळी हजेरी असते. रोजचे त्यांना टार्गेट सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत काम. आता काही ताराने सिग्नल किंवा खाली आम्ही 11 पर्यंत लोक ठेवतो. सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत लोक. ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करणं सोपं नाही. त्यांना मी सलामच करतो. कारण एवढ्या सगळ्या धुरांचा रोज ते श्वसन काय त्या श्वसननलिकेचं होत असेल, त्या चौकामध्ये उभं राहायचं, धूर, ऊन, वारा हे सगळं झेलायचं. पुन्हा लोकांच्या नजरा ज्या असतात त्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं असतात आणि आपण काहीतरी चूकच केली आहे का असं वाटावं असं तुमचं काम असतं. पण तरीसुद्धा तुम्ही काम करताय याबद्दल तुमचे खरं तुमच्या सगळ्या डिपार्टमेंटचं कौतुक आहे. त्यात एक प्रोटोकॉल एक फायनल करा की जेणेकरून लोकांचं जे काही टीका लोकांच्या जे होतात की नाही त्या टीका आपल्यावरच्या कमी कशा होतील. प्रतिमा उजळ करण्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. नाही, ह्यामध्ये आम्ही आता अधिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. तर त्यांना चेकिंग, ते आता मोबाईलवर बोलणे असू दे किंवा बाजूला बसले असू, काही नवीन लोक आलेले असतात त्यांना अजून सवय नाही. पण आपण कंटिन्यू लोकांना स्टँडिंग राहावं लागतं, वाहतूक ट्रॅफिक कंट्रोलिंग करत राहावं लागतं. म्हणजे भरपूर वेळ. आता नवीन लोक असं थोडा वेळ एक काही ऊन असेल किंवा काही बसतं, पण ते सूचना त्यांना आम्ही देतो जेणेकरून चांगला रिझल्ट भविष्यात येईल. आणि काय करू, पोलीस यंत्रणा असेल, सैन्य दल असेल, ही सगळी फोर्सेस आहेत म्हणून आम्ही जगतोय, सर्वसामान्य म्हणून जगतोय. त्यामुळे तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल कृतज्ञता आहे. पण तुम्ही तुमचं काम अधिक सक्षमतेनं आणि अधिक ट्रान्सपरन्सीनं करावं एवढीच अपेक्षा आहे. आज कोल्हापूर शहराची वाहतूक कोंडी ज्या पद्धतीनं वाढत चाललेली आहे याला जितके नागरिक जबाबदार आहेत तितकीच ही सगळी यंत्रणा पण जबाबदार आहे. या दोन्हीमध्ये बदल झाला तर या विषयावरती पुन्हा संवाद प्रतिवादचा एपिसोड करायची वेळ येणार नाही. हा एपिसोड म्हणजे केवळ एक चर्चा आणि तोंडची वाफ दवडली असं उपयोग नाही आहे. सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हे शहर माझं आहे, हा जिल्हा माझा आहे, हा देश माझा आहे आणि इथल्या प्रत्येक समस्येला काही अंशी मी जबाबदार आहे. ती समस्या सोडवण्यासाठी मी शिस्त माझ्या अंगी आणेन एवढं जरी प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच उत्तर मिळतील. तुर्तास हे तिन्ही मान्यवर आज आमच्या या एका प्रदीर्घ चर्चेमध्ये सहभागी झाले. त्यांनी त्यांचे अनुभव मांडले आणि याच्याबद्दल काय करता येईल याच्यापेक्षा काय करतोय हे सांगितलेलं आहे. भविष्यात काय करता येईल याच्याबद्दल पण आपण विचार करावा आणि हा प्रश्न मार्गी लावा एवढीच अपेक्षा आहे. आजच्या या संवाद प्रतिवादमध्ये सहभागी झालेल्या तिन्ही मान्यवरांचे मी आभार मानतो आणि पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये असं आवाहन करतो. धन्यवाद.